किती वर्ष झाली हो लग्नाला? 15 वर्ष. 15 वर्षाचा हा संसार. आधी सासूबाईंकडे द्या बघू माहीत. तुम्ही सांगा, सुनेबद्दल सांगा, मुलाबद्दल सांगा. आणि हा निर्णय जेव्हा किंवा हा या दोघांचा निर्णय तुम्हाला कळला तेव्हाचं काय आणि आता काय सांगा. आता सगळं ठीक आहे हां. आणि त्यांना पाहिजे होतं त्यांनी केलं. हो, ते आपल्यालाही पटलं आता. आणि ती स्वभावाने बी चांगली आहे. स्वभावाने खूप चांगली आहे. होय ना. मैं सुरेंदर, उसकी फ्रेंड लास्ट 16 ईयर से. तो मैं तो चाहती थी कि मुझे पता ही था इनका होने वाला है. मैंने उसको अप्रिशिएट किया, ही इज़ वेरी गुड, तो कर लो, बहुत अच्छा है. और किया तो मुझे बहुत अच्छा लगा. और हम लोगों ने ही उनका कन्यादान वगैरह किया. अच्छा, मग तुमच्या सासूबाई आलेत. त्यांच्याकडे द्या. दोघं कपल म्हणून खूप सुंदर, फ्रेंडशिपमध्ये तर अगदीच छान. पण नाती कशी टिकवावीत आणि कशी पुढं न्यावीत, कशी घट्ट बांधावीत, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सिमरन खांडेकर आणि विजय खांडेकर. वा वा वा. बरं, मला आता तुम्हाला दोघांना विचारायचं आहे की आज थँक्यू म्हणायचं असेल तर कुणाला म्हणाल आणि सॉरी म्हणायचं असेल तर कुणाला म्हणाल? थँक्यू तर नक्की मी माझे आईलाच बोलणार की कारण की मी एक दुसरे धर्मातून येऊन इथे यांच्या यात वावरली आणि त्यांनी म्हणजे दुधात साखरसारखं मला घोलून घेतलं आणि तितकंच प्रेम दिलं. आणि ते कधीही म्हणजे मुली असो किंवा सुनं असो कधीही ते भेदभाव करत. किंवा मुलांबरोबर नाही करत. तर मी त्यांना सॉरी पण म्हणायचे की हे झाल्यामुळे जर का त्यांचे मन दुखत असेल तर आय एम सॉरी. बट आता निश्चित नाही. आता Right. तुम्ही थँक्यू म्हटलं तर आईवडिलांना सॉरी. पहिलं तर सॉरी म्हणणार की निर्णय मी स्वतः घेतला, कारण त्यांनी आपल्याला दुनियात आणलं, त्यांनी आपल्याला दुनिया दाखवली. पण निर्णय घेताना मी स्वार्थी राहिलो. पण धन्यवाद शेवटी मी त्यांचाच करणार. थँक्यू मी त्यांनाच म्हणणार की शेवटी त्यांनी आपलंसं करून परत घेतलं. या गप्पा असतानाच आता या ठिकाणी या खेळामध्ये किती बक्षीस मिळणार ते आपण बघणार आहोत. तुम्हाला अभिनय करायचा आहे आणि तुमच्या घरातली ही सगळी मंडळी तुम्हाला ते 3 बक्षिसं मिळवून देणार का बघूया. तुम्ही तिकडे थांबा. यातली एक चिठ्ठी घ्या कुठलीही. वेळ सुरू आहे. हा. दहा, 9, 8, 7, 6, 5, बोलू नका, 4, 3, 2. वेळ संपली. चोर मचाये शोर. मी असं करतो ते. दुसरी चिठ्ठी घ्या. गाणं आहे, गाणं. बरं, यांच्याबद्दल बोलणार कोण? दोघांबद्दल खूपच हॅप्पी फॅमिली. तिची दोन्ही मुलं अजूनही सुद्धा इतकी मोठी झाली तरी मला आजी म्हणून अगदी आपलेपणाने हे करतात. आणि हे दोघांचा तर काही प्रश्नच नाही. धन्यवाद. हा अतिशय चांगला अनुभव आहे. सासूबाई सांगा सुनेबद्दल. ये मुझे आई तब तो मुझे धक्का लगा कि ऐसे कैसे हुआ, पर सोचा कि नहीं अब जो हो गया ठीक है. इसलिए हमने इन लोगों को घर में ले लिया और अपने जिस तरह से रहना चाहिए उस तरह रहने लगे. फिर इनको कुछ दिन बाद ऐसा लगा कि साथ में नहीं ठीक है तो अपने बाहर जी चले गए रहने. बस आशीर्वाद आहे. आई तुम्ही कसा आशीर्वाद देणार? माझी मुलगी आहे ना खूप सुंदर आहे. शिक्षणाच्या बाबतीत तर खूप चांगली होती. तिच्यासारखं आमच्या घरात कोणी शिक्षणाला नाही आणि बुद्धीला पण नाही आहे. पहिलीपासून बिनी घालू नाही घालू, एखाद्या वेळेस मी आजारी असले तर बिनविणीची बिन आंघोळीची शाळेत जाणार, पण काढा कधी केला नाही. तिने जिद्दीने शाळा शिकली, जिद्दीने पायावर उभी राहिली, याच्यातच मला गप्पूट गर्व आहे. आणि तिने असं केलं त्याच्याबद्दल पण आम्हाला खूप राग होता. आमची एवढीच इच्छा होती की आमच्या सांगून करायला. हां सांगून नाही, आमच्या धर्मात आम्ही करायला तयार होतो. अच्छा अच्छा अच्छा. आम्ही एवढंच आमची अट्ट होती की आमच्या ह्याच्यात पाहिजे होतं. पण आता सगळं व्यवस्थित आहे. आता सगळं व्यवस्थित आहे. छान. धन्यवाद. धन्यवाद. आशीर्वाद द्या. अजून काय पाहिजे? ह्याचं लग्न झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की अरे आता ही मराठा मुलगी आली आहे, ही कसं आमच्यात येणार, आमच्या बहिणी आमच्या इतर जणी कशा ॲक्सेप्ट करणार. पण तिने आल्यावर सगळ्यांना एवढं मोहून घेतलं. तिची इतकी प्रेमळ वाणी आणि कधीही मदतीला पटकन धावून येणारी ती.
त्यामुळे अगदी आमच्यात पहिल्या दिवसात ती दुधात साखरासारखी विरघळून गेली. थँक्यू. बरं, आता या ठिकाणी पुढच्या खेळात आता आपण बघणार आहोत की तुम्ही किती बक्षीस मिळवून देणार आहात. खेळात कोण सहभागी होणार? तुम्ही किती? तीच या, तुम्ही तिकडे थांबा. हा खेळ सोपा आहे, म्हणजे भावना व्यक्त करायच्या आहेत न बोलता. जसं ह्या त्या घरात गेल्यानंतर घरातल्यांना आपलंसं करून घेतलं, घरातल्यांनी त्यांना आपलंसं करून घेतलं. मनातली एखादी गोष्ट असेल तर ती फक्त त्यांना कळत होती, नंतर घरात कळत होती. आता सुद्धा तसंच आहे. अभिनय करायचा आणि चित्रपटाचं नाव या सगळेजण ओळखणार का बघूया. ओठांची हालचाल करायची नाही. हा चित्रपट त्या कोण मैत्रिणी का ओरडल्या त्या? सगळ्या साथी आहेत माझ्या. अभिनंदन, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. गाणं ओळखायचं आता. बोलायचं नाही. हा वेळ सुरू झाली. जरा गाणं म्हणा, हे असं नाही होणार. म्हणा सगळे तर बक्षीस आहे. करायला लागली. पुरे पुरे हे असं गायलात तर ना पोल्ट्रीत सुद्धा कोंबडी जायची. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आता म्हण ओळखायची आहे. म्हण. बोलायचं नाही. हा, ते तुमच्या बाबतीत झालंय. हिंदीत आहे, हिंदी. छोड़ के आगे बढ़ो. हिंदी. भूल के आगे बढ़ो, ऐसा कोई प्रोवर्ब. कोना लाइन रेग. बाजू 10 9 8 जो बीता 7 6 कल 5 बीत गया 4 झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. लक्ष होतं माझं. हो ना. या दोघांनाही केप्र यांच्याकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. बरं वहिनी, तुमच्या मिस्टरांकडनं अपेक्षा कुठल्या? 3 अपेक्षा सांग. अपेक्षा म्हणजे ते झोपाळू आहेत खूप. झोप कमी झाली पाहिजे. काय हो, मान्य आहे? त्याच्यासाठी कुठली गोळी नाही आहे? दुसरी अपेक्षा? ते खूपच जास्त प्रेमळ आहेत, खूप सेन्सिटिव्ह आहेत. काय हो? कमी व्हावं असं वाटतं. नाही, त्यांचं म्हणणं आहे की खूप प्रेमळ आहात, त्यामुळे फक्त त्यांच्याच पुरतं ठेवा ते. अच्छा, असं बाहेर नको. हो ना, मला भीती वाटते हो कधी कधी. 22 वर्षांनी भीती वाटते तुम्हाला? पहिल्यापासूनच वाटते भीती. हो. पण आता खात्री पटली आहे. आणि मी काय सांगितलेलं ते अजिबात ऐकत नाही. मी म्हटलं ना की हो 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 म्हणतात आणि सोडून देतात. मला सांगा, हे कोणाचं जास्त ऐकतायत सध्या? दुकानावर असं ते कोणी येतंय स्वतःच का? ऐकतात. आम्हालाही तोच डाऊट येतो. उशिरा येतात दुकानावर. 22 वर्ष. तिसरी अपेक्षा सांग. तिसरी अपेक्षा म्हणजे काय माहिती का, मी महाराष्ट्रीयन जेवण बनवते छान छान, पण ते जास्त आवडीने खात नाहीत. ते त्यांना आवडत नाही. त्यांना त्यांच्या आईच्या हातचं मारवाडी पद्धतीचंच आवडतं, गोड. आणि ते मला आवडत नाही. त्याच्यामुळे ते रोज 2 भाज्या 2-3 प्रकारच्या भाज्या मला कराव्या लागतात. हा प्रॉब्लेम आहे काय मोठा. हो, काय? चवळी वगैरे करते हो ती मला. एक्झिक्युटिव्ह आहे कंपनी मायलो, सागर जाधव नाव आहे. म्हणे मारवाडी बोलणे आवे, मी बोलू म्हणे, तर बोलू नाही त्याच्यामुळे मग ठीक आहे. मग अशी थोडी स्माईल, अशी सेम स्माईल आली फोन, अशीच स्माईल आली. अशी थोडी स्माईल आली. म्हटलं चला बरोबर घुसा. आपण